हिवाऱ्याच्या खोलीला खोलीला गेली होती हरीच्या वक्ताला आणि काय लागली होती करायला देवा त्यात्र वेळेला थळा काढला होता काशीची वाटी घेतली होती देवा आणि मेला एक ग्लास घेतला होता पितळाचा थळा काशाची वाटी देवा त्यात्र वेळेला कैराची म्हातारी या म्हातारी सौकर म्हातारी तर पितळाचा थाळा किंवा थाळा काशाची वाटी वाटी मामाला सांगत होती पितळाचा थाळा काशाची वाटी पाणी प्यायला एक ग्लास दिलता जेवण भरून दिलं होतं हरीच्या वक्ताला बाबा आणि बाळूला सांगत होती दिलेली भांडी पुन्हा वाड्याकडे आणायची मग काय करायचं जेवण करायचं लगेच करायची गुराच्या गोट्या निवडी ठेवायची हळी मारली का वर्ण दिल्यावर जेवण घेऊन जायचं असं सांगायला देवा त्याच वेळेला 12 वर्षाचं वय होतं माझ्या मामाचं की वर्ण दिलेला अन्न पाणी खायची ह्याची गुरं राखायची देवा हो माणसाला आज वाटतं मी बाळूमामाकडे गेलो हा. देवाच्या पाया पडलो देवाला देव भंडारा लिहिलो हा. प्रसाद घेतला देवाला सांगून आलो पण देव मला पावला नाही उमेश जेवंतचं आणि सत्यवा घरतीचं लग्न झालं हा. आपल्याला जेवढा समोर बसलेला देव सोपा वाटतोय होय तेवढा सोपा नाही नाही की वाईटातनं बघायला गेलं तर खैराचा इंगोळा एकाचा पेलाय होय. त्यानं सांगताना सांगितलंय जपून प्या नाही तर मी इतका वाईट आहे हा. आणि तुम्ही जर सरळ्या मार्गातनं गेला काय होतं तो देव तुमच्या काळजातलं पीत सुद्धा हलू देणार नाही खरंय की पण त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्या अंतकरातली हा. भक्ती उत्पन्न करावं लागते खरंय बाबा 10 मिनिटं पाऊस आला तर आपण कोण थांबलं गायत नाही थांबत हा नाही थांबत 74 वर्ष 7 महिना 13 दिवस मामांचा जीवन काळ होता होय आणि अवघ्या 16.5 वर्षात देवाचं लग्न झालं ज्यावेळेला कपाळाचं बाशिंग तुटलं त्यावेळेला भगवंतानं उंबरा सोडल्याला हा. परत अक्कोळ गावाचं तोंड बघितलं नाही मग किती संकट आले असतील कशाला निवारण केलं असेल आणि किती संकटाला तोंड दिलं असेल माफ नाही देवा शेजारी बाळूमाला जातोय म्हणून आपण जायचं नाही हा. शेजाऱ्यानं बंगला बांधला म्हणून आपण बांधायचा नाही नाही बाबा हे काय होतं काय होतं मावश्या सकाळी कशा भंडारा लावून उधळून घरला चालल्या होत्या वाटेने हा. एका मावशीला विचारलं मावशी कुठे गेलता होय तिथं माळावर मेंढरा ती म्हणली बाळू माझी तिकडे गेली तू मिरवणूक होय मावशीला म्हणलं बाळू माझं तोंड कोणीकडे मावशीने काय सांगितलं मावशी म्हणली बाळू माझं तोंड कशाला बघते म्हणली होय भंडारा ही लई उधळत होती म्हणली शाबू होता राजगिऱ्याचं लाडू होतं म्हणजे आपलं नाचली जरा आली घरला शाबास. कशी भक्ती करायची मग देवाने ध्यान कोणावर ठेवायचं जाऊ. देवाच्या पायात नतमस्तक रोज जरी झाला हा. तरी देव पावल ही घटना चुकीची खरंय बाबा देव पावतो कशावर तुमच्या कर्मावर तुम्ही रोज देवाच्या पाया पडताय आणि शेजाऱ्याचं वाईट होते म्हणून सांगताय होय देव पावल शेजारच वाईट हो म्हणजे कसं पावाय हा आणि आपल्याला जर वाटत असेल हा. मी इथं बसलो माझ्याकडे कोण बघते आपल्याकडे कोण बघत नसेल तर भगवंत
अख्खा कॅमेरा लावलेला आहे होय आणि त्या कॅमेराला कवाच बंद बी होत नाही पडदा बी येत नाही त्याला चार्जिंग करायला लागेल आणि त्याची रेंज बी कवा जात नाही आणि त्याची आता परत फेड केल्याशिवाय आपल्याला वर जागा अजिबात नाही हो आपण म्हणत असेल ही माझं ते माझं या दुनियेत कोण नाही येताना परमेश्वर संघ होता हा जाताना पण तोच संघ आहे जाताना परमेश्वर संघ आहे घरच्या स्थिती वाढ लावाय पावणे रुपयातून हा आमचा डोल्या म्हणला काय रातच्या 12 वाजता द्या म्हणला होय मी घरी गेल्याशिवाय आमची मालकी जेवत नाही म्हणला बोले म्हणलं आणि एक दिवशी यानं काय केलं काय वा कामाला गेल्याला पैसा आणतो नाही हा काय होणार नाही मला? हे वरचं स्पीकर बंद पुरी या गावाच्याच बाबड्या असते त्या बरोबर ना हा देवा विचार घाय पिल्लाला पडलेला आणि असणारा देव माझा वडापा दिलेला अन्न पाणी खायला जेवण केलं होतं झालीचा वकूट तळून चालला होता आणि देव गेला होता गाय गुराच्या जवळ त्या बाजूला देवा त्यात रवलेला माझ्या भगवंताने चंद्रावर शिरशीची गुरा डोळ्यानं न्यायली होती आणि देवा माझा बघा बाळापा देव माझा बघा बाळापा गया लागला बघा चोरायला गया लागला बघा चोरायला गयाची महाल लावली होती भारत देव
अंजनीच्या बाळाला सारे विघ्न टाळाला हे रावणाच्या बघा काळाला अंजनीच्या वेग बाळाला राणाचा मालक बाळा पाटील लागलाय मारायला महाराष्ट्राचा विचार केला होता मला ह्याच्या बरोबर बाळा पाटील काय झाली काय चूक झाली माझी ह्या लागला माझ्या मिनी मौलीला मारायला म्हणजे बरोबर त्या टाईमाला आणि शब्द मामाचा ऐकला होता या बाळा पाटला विचार मनाचा लागला होता करायला बाबा विचार केला म्हणाला माझ्या बरोबर मला त्या टाईमाला आणि जसा विचार करून मात्र काय केलं होतं त्याच टायमाला मारू नका माझ्या मिनी मौलीला या जाग्याला दादा तुमचं जर काय नुकसान झालं तर आपले भरपाई देता येईल म्हणून सांगितलं पण माझ्या मी माऊलीला मारू नका हे म्हणला तुझं जे नुकसान झालेलं आहे मी तुला भरपाई देतो पण माझ्या मिनी मौलीला मारू नका या जाग्याला आणि स्वतः मात्र एवढं म्हणल्यानंतर रागाच्या भराचा बाळा पाटील लागला होता बाळू मामाला मात्र काय बोलायला बाळा पाटील लागला म्हणायला अरे तू जर भरपाई देणार असता तर रोज अशा गावोगाव मी घेऊन फिरला असताच का म्हणला या जाग्याला पण ही बाळा पाटलाला माहिती नव्हत्या जगाचा मालक शंभू शिवा उतारी मात्र देव बाळू मामा हाय त्याला माहिती नव्हतं त्या वेळेला बाळू मामा म्हणजे माझा शेषाचा अवतार आहे शिव अवतार आहे बाळू मामा माझा हे बाळू मामा माझा शिव अवतार स्वर्गाहून हो कोण त्याचा दरबार स्वर्गाहून हो कोण त्याचा दरबार
नाही मला